विठ्ठल आता करी क्या बात विठ्ठल शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम उसरे चरणा संसारिया उसरे चरणा संसारिया राजा कृपदाने कथेचा विस्तार प्रभादाने राजा कृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहनिवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून महाराजांच्या गाथ्यामध्ये जे वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी अनुभव प्रकरणातील निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अनुभव प्रकरणातील आहे 4 चरणाचा आहे जमलेल्या सर्व श्रोते मंडळींना माझी एक नम्रतेची विनंती आहे माझ्या पाठातला आणि माझ्या आवडीचा अभंग मी सेवेसाठी आज घेतलेला आहे नेहमी या अभंगाच्या पहिल्या चरणावर माझं कुठेही कीर्तनामध्ये चिंतन असतं पण आज प्रामुख्याने श्री संत गजानन महाराजांचा प्रागड दिन सोहळ्याचा उत्सव असल्यामुळे आज या अभंगावरच्या दुसऱ्या चरणावर आपल्याला चिंतन करायचं आहे वैष्णव शब्दावर बरं का पण तत्पूर्वी केवळ चिंतन एका शब्दाचं दुसऱ्या चरणाचं ध्रुवपदाचं होत असल्या कारणानं या अभंगाचा भाव सुद्धा तुमच्या लक्षात यावा या अभंगाचा अर्थ सुद्धा तुमच्या लक्षात यावा म्हणजे उरलेल्या आपल्या नियोजित कीर्तनाच्या वेळेमध्ये आपल्याला निवांत गजानन महाराजांच्या चरित्र कथेचा भाव या अभंगाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करता येईल ऐका अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अनुभव प्रकरणातील आणि शब्द आहेत सावध झालो हरीच्या आलो जागरणा बघा अभंग गायल्याबरोबर अभंगाचे शब्द तुमच्या कानावर पडल्याबरोबर तुम्हाला या अभंगातलं एक गमक कळालं असेल काय जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या सुरुवातीलाच 2 शब्द पण ते सारखेच वापरले बघा तुम्ही सावध झालो सावध होऊन धाब्यावर गेलो नाही मग हरीच्या आलो जागरणा गमतीचा भाग सोडा पण या अभंगामध्ये अजून व्यवस्थित आपल्याला प्रवेश करायचा असेल तर या अभंगाला आपण दुसऱ्या दृष्टिकोनानं बघण्याचा प्रयत्न करू दुसरी पद्धत कोणती संवादाची कोणाकोणाचा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि एक साधक म्हणजे तुम्ही आम्ही
तुकाराम महाराज म्हणतात, मी सावध झालो, सावध होऊन हरीच्या जागराला गेलो. त्यावेळेस तो साधक उठून उभा राहिला. महाराज, काय तुम्ही हरीच्या जागराला गेलात? हो, आम्हालाही येण्याची इच्छा आहे, पण एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिथला पत्ता कळणं फार महत्वाचं आहे, तिथला ॲड्रेस कळणं फार महत्वाचं आहे. मग हरीच्या जागराला कुठं जायचं? मग तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये पत्ता सांगितला. जेथे वैष्णवाचे भार, जय जयकार गरज तसे. जिथे आमच्या संतांची मांदियाळी आहे, जिथे आमचे वैष्णव आहेत, टाळकरी आहेत, गुणीजन, गायनाचार्य, विनेकरी, मृदंगाचार्य आहेत, तिथे जायचं. आणि तिथे जाऊन हाताची घडीन तोंडावर बोट ठेवून बसायचं. बसायचं का? नाही. तिथे जाऊन काय करायचं? तिथे जाऊन भगवंताच्या नामाचा जय जयकार करायचा. तो साधक पुन्हा उठून उभा राहिला. म्हणे, महाराज, केला असता, पण आम्ही सगळे संसारातले, व्यवहारातले लोक आहोत. कोणतंही कार्य प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही तपासतो तिच्यात आमचा फायदा आहे का नाही. असेल फायदा तरच आम्ही त्या कार्याला प्रवेश करतो, अन्यथा 10 फुटावरून जय हरी आबा उठण घरी. आम्ही तिच्यात काही प्रवेश करत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे वेड्या, त्या संतांच्या, त्या वैष्णवांच्या सानिध्यामध्ये जर तू गेला तर काय फायदा आहे सांगू? पळून गेली झोप, होते पापाड जे. कळत न कळत तुमच्या आमच्याकडून जे पाप वाढलं ना, ती पापरूपी झोप पळून गेल्याशिवाय राहा नाही. आणि शेवटी तुकाराम महाराजांचे शब्द बघा किती महत्वाचे आहेत. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. ओल शब्दाचे तसे अनेक अर्थ निघतात, पण या अभंगाच्या माध्यमातून एक तुम्हाला ओल शब्दाचा समानार्थी शब्द सांगतो. ओल म्हणजे पुन्हा, परतून. पण काय पुन्हा आणि काय परतून हो? ऐका, एखादा चांगला व्यक्ती देवाच्या सानिध्यात गेला, देव त्याचं कल्याण करतात. पण एखादा वाईट व्यक्ती देवाच्या सानिध्यात गेला, देव त्या व्यक्तीचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. या उलट एखादा चांगला माणूस संतांच्या सानिध्यामध्ये गेला, संत त्याचं चांगलं करतात, हिच्यात नवल नाही. पण एखादा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती सुद्धा संतांच्या सानिध्यात गेला, संत त्याचं सुद्धा चांगलं केल्याशिवाय राहत नाही. जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणून पाप वाढलं होतं. पापी व्यक्तीला देव जवळ ठेवत नाही, म्हणून त्याला दूर केलं. पण तो पापी व्यक्ती संतांच्या, वैष्णवांच्या सानिध्यात गेला, पाप जळून गेलं, पुण्य वाढलं, म्हणून पुन्हा त्या देवाने त्या व्यक्तीला जवळ केलं. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल अभंगाचा भाव आणि अर्थ शब्दशः चारही चरणाचा मी आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगावर विस्तीर्णपूर्वक, उदाहरणपूर्वक बोलण्यापूर्वी कार्यक्रमासंबंधी पर्याय द्यायचा तो असा आणि महत्त्वाचा. आजची असलेली आपली कीर्तनरूपी सेवा श्री क्षेत्र सिनगी नागा या गावामध्ये असलेली आपल्या सर्वांना श्रुत आहे. वेगळ्या प्रकारे काही सांगण्याची गरज नाही. जवळजवळ महाराष्ट्र, भारत आणि जगभर म्हणायला सुद्धा हरकत नाही, आमच्या श्री संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव हा साजरा केला जातोय. आणि त्या सोहळ्यामध्ये आपलं गावही मागं राहता कामा नये. त्या संतांचा सोहळा आपल्याही गावामध्ये व्हावा या अनुषंगाने गेल्या 2 वर्षापासून हा सोहळा तुम्ही साजरा करताय. आणि या वर्षी त्या सोहळ्याचं 6वं वर्ष आहे का? बरं 5 वर्षापासून आपण हा सोहळा साजरा करताय. आणि या वर्षी 6व्या वर्षामध्ये या सोहळ्याचं पदार्पण आहे. किंबहुना 1 दिवसाचा जरी सोहळा असला, पण अशी उणीव वाटत नाही की हा 1 दिवसाचा सोहळा असेल म्हणून. कारण एवढी जमाव करण्यासाठी बरं का, सप्त्याचा पहिला दिवस असला, सप्त्याचा ऐका अखंड हरिनाम सप्ताहाचा जरी पहिला दिवस असला तरी महाराज एवढी मंडळी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहताना आपल्याला शक्यतो दिसत नाही. कारण जोडणीचे काही सप्ताह असतात, या सप्ताहून या सप्ताहावर यावं लागत असतं, 1 दिवस मागं पुढं होत असतो. पण 1 दिवसाचा सोहळा असून सुद्धा एवढं भव्य आणि दिव्य नियोजन अशा प्रकारे या गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. आणि अशा सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराला, जो ज्ञानाने, अनुभवाने, वयाने सगळ्या गोष्टीने कमी आहे, पण तरीसुद्धा आमचे परम आदरणीय परममित्र श्री हरिभक्त परायण, आणि गर्वानं सांगावंसं वाटतं
की जे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख मृदंगाचार्यामधले एक मृदंगाचार्य आहेत, ते म्हणजे आमचे काशीनाथ महाराज. त्यांच्या माध्यमातून आपल्या येथीलच असणारे सर्व परिचित असणारे आणि आपल्या भागातले एक महत्त्वाचे श्रीभक्त असणारे, वारीमध्ये जी शेगाव ते पंढरपूर वारी जाते गजानन महाराजांची, त्या वारीमध्ये वारी करणारे आमचे गजानन दादा गीते यांच्याशी त्यांच्या माध्यमातून काशीनाथ महाराजांच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या इथं असा असा सोहळा असतो. जवळजवळ त्यांनी फोन मला 4 महिने अगोदरच केला होता, पण 3 महिने मी त्यांना नकार दिला. याच्या मागचं कारण असं होतं की माझी कथा चालू होती शिर्डीच्या जवळ वैजापूरला, आणि 3 दिवसाची ती कथा होती. आज काल्याचं कीर्तन होतं 12 ते 2 या वेळामध्ये, आणि शक्यतोवर काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर दिंडी मिरवणूक आणि काय वेळेवर कीर्तन चालू होईल आणि कोणत्या वेळेवर कीर्तन संपेल काही सांगता येत नाही. मग आम्ही वेळेवर पोहोचू न पोहोचू, तुमची तारांबळ व्हायला नको. पण काशीनाथ महाराजांनी विशेष आमच्या समोर असल्यामुळे त्यांनी विशेष अट्टहास अशा प्रकारे केला. मी म्हटलं काय हरकत नाही, जराशी धावपळ झाली पण आपण प्रयत्न करू. कृपा झाली समृद्ध महामार्गाच्या रस्त्याची. म्हणजे एकदम घाईघाईने आम्हाला त्या रस्त्याने अशा प्रकारे त्या ठिकाणी येता आलं. म्हणून माझ्यासारख्या पामराला या सोहळ्यामध्ये कीर्तनाची सेवा देण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. आमचे गजानन दादा गीते या कीर्तनाचं सौजन्यकर्ते अशा प्रकारे झाले. या सोहळ्याला अन्नदान आदी सगळ्या कार्यासाठी सगळ्या गावकरी मंडळींनी, पंचक्रोशीतील मंडळींनी, किंबहुना सगळ्या श्रीभक्तांनी अशा प्रकारे सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि हा 1 दिवसाचा सोहळा असून सुद्धा हा अभूतपूर्व सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होतोय. म्हणून या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करतात त्या प्रत्येकाचं मी ऋण व्यक्त करून आभार व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल. प्रामुख्याने श्री संत गजानन महाराजांचं चरित्र आणि श्री संत गजानन महाराजांचा चरित्राचा भाव, आज त्यांचा प्रगट दिन उत्सव असल्याच्या कारणानं या कीर्तनाच्या माध्यमातून मला उरलेल्या 1-1.25 तासात 1.5 तासात आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. विनंती एकच आहे, सर्वांगाचे कान करा आणि न उलगडलेलं न कळालेलं गजानन महाराजांचं चरित्र आज आम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न तुमच्या पुढे करायचा आहे. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. आज गजानन महाराजांचा हा प्रगट दिन उत्सव मी अगोदरही बोलून गेलो, केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभरात होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मी जवळजवळ 7-8 वर्षापासून कीर्तन कथा करायला लागलोय आणि पहिल्या वर्षापासून मी कीर्तन करत असताना गावागावात जात असताना मी एक वाक्य बोलायचो आणि ते वाक्य असं होतं की जसं प्रत्येक गावामध्ये मारुती रायाचं मंदिर आहे तसं एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही की प्रत्येक गावामध्ये गजानन महाराजांचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना विदर्भाचा जर विचार केला तर आता बहुसंख्य गावं आता राहिलेच नाही की ज्या गावामध्ये गजानन महाराजांचं मंदिर नाही. आणि विदर्भात समवेत आता मराठवाड्यात सुद्धा एक गाव आड का होईना आपल्याला गजानन महाराजांचं मंदिर अशा प्रकारे त्या ठिकाणी बघायला मिळतं. किंबहुना इथूनही पुढं सगळ्या गावामध्ये महाराजांचे मंदिरं झाल्याशिवाय राहणार नाहीत. महाराज आपल्या महाराष्ट्रातच काय, येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये ऋषी पंचमीला माझी गजानन महाराजांची चरित्र कथा आहे हैदराबादला, बरं का. म्हणजे हैदराबादमध्ये सुद्धा महाराज गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसऱ्या राज्यामध्ये माझी गजानन महाराजांची चरित्र कथा आहे, कर्नाटक, बेळगाव जिल्हा, निपाणी तालुका. ऐका, म्हणजे गजानन महाराज फक्त विदर्भापुरते सीमित राहिले नाही, गजानन महाराज फक्त राज्यापुरते सीमित राहिले नाही. आणि एक वाक्य बोलू, गजानन महाराज भारत देशापुरते सुद्धा सीमित राहिले नाही. जगभरात भारत देश सोडून इतर 8 देशामध्ये गजानन महाराजांचे मंदिर उभे झाले. ही श्री भक्तासाठी आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे. म्हणून हा सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होतो, हिच्यात काय नवल. हा गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा सर्व जगभरामध्ये अशा प्रकारे साजरा होतोय. म्हणून जरा लक्ष देऊ नाही का, शब्द बघा, शब्द जयंती नाही, शब्द जन्म उत्सव नाही, तर शब्द महाराज प्रगट अशा प्रकारे त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या संबंधाने वापरल्या गेलेला आहे. तसंही म्हणतात नदीचं मूळ
आणि संताचं कुळ विचारू नये. जरा लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना? का म्हणतोय? कारण जन्माला आल्यानंतर आपण कोणत्या कुळात जन्माला आलो हे महत्वाचं नाही, तर आपले कर्म काय आहेत हे महाराज त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून गजानन महाराजांच्या कुळाचा विचार आपल्याला करायचा नाही, तर गजानन महाराजांच्या जन्माचा विचार आपल्याला करायचा नाही, तर गजानन महाराजांच्या कर्माचा, विचाराचा आणि संस्कार स्वभावाचा विचार आज या अभंगावर चिंतन करत असताना आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जरा लक्ष देऊ नये का? तरी सुद्धा मी गजानन महाराजांची चरित्र कथा करतो या संबंधाने मी अनेक ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि तो अभ्यास करत असताना, शोध घेत असताना मला गजानन महाराजांचं जन्मस्थळ सापडलं. ऐका मी बोलतो कशा करताना. पण विषय काय आहे? ज्या गोष्टी सर्व मान्य नाहीत, ज्या गोष्टी काही वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत, त्या गोष्टी सार्वजनिक व्यासपीठावरून बोलाव्या का नाही, हा महाराज जरासा विचार करण्याचा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात ज्या कीर्तनाची शूटिंग चालू आहे नाही का, तिथं वादाचे विषय बोलावे का नाही, हाही सुद्धा महाराज काय आहे महत्वाचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा कीर्तन झाल्यानंतर जर मला कोणी भेटलं तर निश्चित मी तुम्हाला सांगेल, हां मान्य करा अथवा न करा, पण गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांचं कुळ काय, त्यांचं आडनाव काय, त्यांचं जन्मगाव काय, हे निश्चित महाराज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पण सांगू तुम्हाला, गजानन महाराजांचं जन्मगाव कळालं किंवा न कळालं तरी गजानन महाराजांची भक्ती आमची वाढणार नाही, आणि नाही कळालं तरी गजानन महाराजांची वरची भक्ती आमची कमी होणार नाही. कारण गजानन महाराज कोणत्या गावात जन्माला आले या अनुषंगावरून आम्ही त्यांची भक्ती करत नाही, तर गजानन महाराज प्रगट झाल्यावर त्यांनी कोणत्या लीला केल्या या अनुषंगाने महाराज आम्ही गजानन महाराजांचे काय करत असतो, भक्ती अशा प्रकारे त्या ठिकाणी करत असतो. मग गजानन महाराजांच्या चरित्र कथेविषयी अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतात. मग ऐकणाऱ्या महिला मंडळी, पुरुष मंडळी विचार करतील, महाराज प्रश्न पडण्याचं कारणच नाही ना. दासगणू महाराजांनी गजानन विजय नावाचा एक ग्रंथ लिहिला, आणि किती विचार केला महाराज दासगणू महाराजांनी. तो ग्रंथ लिहिण्याच्या नंतर त्या ग्रंथाचं नामकरण झालं, आणि इतक्या विचारपूर्वक त्या ग्रंथाचं नाव देण्यात आलं श्री गजानन विजय. का? कारण जो कोणी श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राच्या ग्रंथाचं पारायण किंवा पठण किंवा वाचन करतो त्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्या ग्रंथाचं नावच दिलं श्री गजानन विजय. गजानन विजय म्हणून जो कोणी गजानन महाराजांची भक्ती करतो महाराज त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. गजानन महाराजांच्या चरित्राची 52 आहे, त्या 52चे शेवटच्या ओव्या आहेत महाराज, चिंता साऱ्या दूर करी. म्हणून जीवनामध्ये कोणतं संकट येणार नाही, कोणत्या चिंता येणार नाहीत. जेव्हा महाराज आपण त्या गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू तेव्हा यश येईल, विजय येईल. 21 अध्याय लिहिले, 3669 ओव्या लिहिल्या दासगणू महाराजांनी. तसं दासगणू महाराजांचं नाव दासगणू महाराज नव्हतं, ऐका बरं का. त्यांचं नाव होतं गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे. तसं त्यांचं मूळ घराणं कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं, पण ते आले नगर जिल्ह्यामध्ये वास्तविक झाले. त्यांच्यानंतर महाराज 4था वर्ग त्यांनी शिक्षण अशा प्रकारे घेतला. लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर त्यांची देहदृष्टी अशा प्रकारे मजबूत असल्यामुळे एक कॅनडी नावाचे साहेब होते SP पोलीस खात्यामध्ये. 9 रुपये महिन्यावर त्यांना पोलीस खात्यामध्ये हवालदार पदावर रुजू केलं. नोकरी करू लागले आमचे दासगणू महाराज. ऐका पण त्यांच्या सोबत त्यांना एक छंद होता एका कलेचा, आणि ती कला महाराज त्याला कोणी चांगलं म्हणेल किंवा वाईट म्हणेल, ती कला होती महाराज तमाशाची. ऐका बरं का मी बोलतो कशा करताना. तमाशामध्ये गायला जाणाऱ्या गीतेची रचना आमचे दासगणू महाराज करायचे. नवे त्या तमाशामध्ये होणारे जे नाटक आहेत त्या नाटकामध्ये वेगवेगळे वेश अशा प्रकारे परिधान करायचे. महिलेचं पात्र हुबेहूब अशा प्रकारे दासगणू महाराज करायचे. पण त्याच जिल्ह्यामध्ये असणारे महाराज एक कलेक्टर साहेब नानासाहेब चांदेलकर, त्यांना शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जायचं होतं, आणि तिथे जात असताना कलेक्टर साहेबांना कोणीतरी सिक्युरिटी दिली पाहिजे म्हणून आमच्या दासगणू महाराजांना हवालदार पदावर होते ना, पाठवलं त्यांच्यासोबत. त्यांना काही अशी आवड नव्हती अंतःकरणामध्ये, फक्त ड्युटी होती म्हणून गेले.
आणि कलेक्टर साहेबांनी साईबाबांचं दर्शन घेतलं म्हणून दासगणू महाराजांनी त्यांचे दर्शन घेतलं, पण पहिल्याच नजरेत साईबाबांनी त्यांना ओळखलं. ऐका 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 ऐका, म्हणे नोकरी सोड, एवढं चांगलं काव्य करतोयस, पण कलात्मक तमाशातल्या गीतेचं काव्य केल्यापेक्षा संत चरित्राचं काव्य कर. हा उपदेश, ही सूचना जर कोणी केली असेल दासगणू महाराजांना, तर ही सूचना आणि उपदेश करणारे महाराज व्यक्ती म्हणजे साईबाबा होते. ते म्हणे करू काही हरकत नाही, पण नोकरी सोडायला, हवालदार पदावर नोकरी सोडायला काय परवडते? काही दिवस नोकरी करू द्या, बढती होऊ द्या, म्हणजे मी नोकरी सोडेल. साईबाबाची कृपादृष्टी झाली आणि त्यांची बढती झाली आणि हवालदाराची ती पोलीस झाली. आणि एक खाना भिल्ल नावाचा डाकू होता, त्या खाना भिल्ल नावाच्या डाकूला पकडण्याची जबाबदारी दासगणू महाराजांवर टाकली. काही 2 हवालदार सोबत घेतले आणि रामदासी कीर्तनकाराचा वेश घेतला आणि गावोगावी फिरू लागले. त्या खाना भिल्ल नावाच्या डाकूचा तपास लागण्याच्या अगोदर तपास त्या खाना भिल्ल नावाच्या डाकूला यांचा लागला आणि डाकूनीच यांना पकडलं. तलवार काढली, दासगणू महाराजाच्या गळ्यालाच लावली. म्हणे खरं संतांचे शब्द महाराज खरे असतात. संतवाणी मुखातून निघलेली कधीच खोटी ठरत नाही. साईबाबांना सांगितलं होतं नोकरी सोड. मी जर नोकरी सोडली असती तर आज माझ्या गळ्यावर तलवार लागली नसती. महाराजांचे शब्द कधीच खोटे होत नाहीत. सांगू तुम्हाला, वाशिमच्या पुढे मंगरुळ मानोरा नावाचे 2 तालुके आहेत. मंगरुळवरून मानोऱ्याला जाताना एक गाव लागते, त्या गावाचं नाव आहे कवठळ. ही कथा तुम्ही कुठेच ऐकली नसेल, पण घडलेली घटना सांगतो तुम्हाला. महाराजांचे संतांचे शब्द कसे पूर्ण होतात ऐका. कवठळ नावाचं गाव, गजानन महाराजांनी 1910 मध्ये समाधी घेतली, पण त्या गावाच्या पुण्याईनं गजानन महाराज समाधी घेण्याच्या अगोदर 1908 मध्ये त्या कवठळ नावाच्या गावात आले. आणि ज्या वाड्यात गजानन महाराजांना स्नान घालण्यात आलं ना, त्याच जागेवर बसून आमच्यासारख्या पामराला अन्न ग्रहण करता आलं, प्रसाद ग्रहण करता आला. महाराज, हे भाग्य आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालं. ऐका मी बोलतो कशा करताना. 8 मध्ये गजानन महाराज त्या गावामध्ये आले. सगळेजण त्यांचं दर्शन घेऊ लागल्या. आमच्या महिलाही मंडळी त्यांचं दर्शन घेऊ लागल्या. एक महिला होती दर्शन घेणारी गर्भवती. गर्भवती महिला माझं दर्शन घेते हे गजानन महाराजांच्या लक्षात आलं आणि गजानन महाराजांनी तिला आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी पुत्र जन्माला येईल आणि आलेला पुत्र हा संत होईल. ती बाई म्हणे, महाराज, मागच्या 7 पिढ्यात आमच्या घरात माळकरी नाही कोणी, बरं का, सगळे खाणारे पिणारे. मग माझ्या पोटी जन्माला येणारं पोरग संत कसा काय होईल? बरं, जन्माला पोरगच आलं पण संत नाही झालं. 18 वर्षाचं वय झालं. दर्यापूर तालुक्यामध्ये त्यांच्या आत्याचं गाव होतं. त्या आते भावासोबत त्या मुलांनी कपड्याचा व्यवसाय चालू केला. पण 2 महिन्यातच वितुष्ट निर्माण झालं. आते भावानं गैरव्यवहार केला, पैशाचा म्हणून आरोप टाकला, चुकीचा आरोप माझ्यावर झाला म्हणून रागावले. खिशातले उरलेले पैसे आते भावाच्या अंगावर फेकले आणि तो मुलगा महाराज काशीला गेला. 12 वर्ष काशीला राहिला आणि गावात वापस आला तर संत होऊनच आला. गजानन महाराजांची वाणी सत्य झाली. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचा, एका बोले संताचा, एका बोले संताचा. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचा, एका बोले संताचा, एका बोले संताचा. तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचा, एका बोले संताचा. तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचा. संतांची वाणी खरी झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे खरे झाले. संतांची वाणी महाराज मुखातून शब्द निघावा आणि तसंच महाराज अशा प्रकारे व्हावं म्हणून ती वाणी होती. म्हणून मनोमन इच्छा व्यक्त केली दासगणू महाराजांनी, आता जर वाचलो ना नोकरी सोडेल आणि साईबाबांच्या चरणी लीन होईल. आणि मग महाराज काय झालं काय माहीत,
तो गणवेश पाहून, ते रूप पाहून त्या डाकूचंही मन परिवर्तन झालं. जा, सोडलं तुला, पुन्हा जर माझ्या वाट्याला लागला आणि हाताला लागला तर मग कापल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज नोकरीचा त्याग केला आणि साईबाबांच्या चरणी लीन झाले. साईबाबा संस्थांचे पहिले अध्यक्ष म्हणजे आमचे दासगणू महाराज. ऐका, वेगवेगळ्या संतांचं चरित्र लिहिलं. आधुनिक महाराष्ट्राचे महिपती म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ती म्हणजे महाराज आमच्या दासगणू महाराजांची आहे. त्यांच्या 2 समाधी आहेत. तुम्ही म्हणसाल 2 समाध्या कशा काय हो? ऐका, त्यांची देहाची समाधी आहे पंढरपूरला, आणि समाधी घेत असताना त्यांच्या देहावर जे वस्त्र होते त्या वस्त्राची समाधी आहे नांदेड जिल्हा उमरी तालुका जवळ एक गोरटे नावाचं गाव आहे. त्या गोरटे गावामध्ये बराच काळ जिवंत असताना दासगणू महाराजांचं तिथं वास्तव्य होतं. आणि ऐका, गजानन महाराजांचं चरित्र लिहावं ही इच्छा घेऊन रामचंद्रादी आदी पाटील आणि गजानन महाराजांची भक्त मंडळी पंढरपूरला कार्तिक वारीच्या वेळेस जेव्हा दासगणू महाराजांकडे जातात आणि विनंती करतात की तुम्ही आमच्या गजानन महाराजांचं काव्य अशा प्रकारे ओवीबद्ध लिहा, त्यावेळेस दासगणू महाराज म्हणतात, तुम्ही विनंती कशाला करताय? ही इच्छा माझी अगोदरच माझ्या मनात होती. अगोदर मनात होती. तुम्हाला गजानन महाराज माहिती होते का? म्हणे माहिती होते. कसे काय? शेगावच्या बाजूला एक शहर आहे अकोट नावाचं, आणि गजानन विजय ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तिथे एक संत होऊन गेले नरसिंह महाराज, बरं का. त्या नरसिंह महाराजांचं चरित्र दासगणू महाराजांना लिहायचं होतं, म्हणून त्यांच्या भेटीसाठी, त्यांच्या दर्शनासाठी अशा प्रकारे दासगणू महाराज जाऊ लागले. अचानक टांग्यावाल्यांनी टांगा थांबवला. काय झालं? पुढे गर्दी रस्त्यात. कशाची गर्दी आहे? अहो, आमच्या भागात एक आवलिया विदेही संत प्रगट झालेले आहेत गजानन महाराजांचे, त्यांच्या दर्शनाची ही गर्दी आहे. दासगणू महाराज खाली उतरले आणि आमच्या गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली, याही महात्म्याचं चरित्र मला लिहायला पडलं तर, याही महात्म्याचं चरित्र मला लिहिता आलं तर किती चांगलं होईल. महाराज चांगल्या इमानदारीनं, सत्व भावनेनं एक इच्छा मनामध्ये उत्पन्न करा. गजानन महाराज ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत, याची प्रचिती महाराज दासगणू महाराजांना सुद्धा आली. ती इच्छा मनात घेतली आणि काही काळानं महाराज ही सगळी मंडळी दासगणू महाराजांकडे गेली. आणि मग दासगणू महाराजांनी ठरवलं, मी गजानन महाराजांचं चरित्र लिहील, पण माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे. ऑपरेशन झालं ना की मी येईल शेगावला, फक्त 2 जणांचं तिकीट बुक करा रेल्वेचं. मानधन? म्हणे मी मानधन घेणारा कोण, कारण मी ग्रंथ लिहिणारा कोण, करता करविता परमेश्वर तोच माझ्याकडून लिहून घेईल. म्हणून दिवस ठरला. दासगणू महाराज शेगावला येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी दिंड्या तयार करण्यात आल्या, रथ तयार करण्यात आला, पालखी तयार करण्यात आली. पण असं म्हणतात, दासगणू महाराज त्या पालखीमध्ये बसले नाही. गजानन महाराजांची प्रतिमा तिच्या ठेवली आणि त्या पालखीच्या मागे मागे चालले. आणि पहिल्या दिवशी ठरलं गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहायचा आणि 21 अध्यायाचाच लिहायचा आणि रोज एक अध्याय लिहायचा. बघा महाराज, या ग्रंथाच्या मागचा पण एक चमत्कार सांगतो. ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबारायांनी, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबांनी. अभंग गायले आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी, पण बरेचसे अभंग लिखाण करण्याचं काम आमच्या जगनाडे महाराजांनी केलं. तसंच ओव्या सांगितल्या गजानन विजय ग्रंथातल्या दासगणू महाराजांनी, पण ते लिखाण करण्याचं काम कोण केलं असेल? मी आत्ताच एक नाव सांगितलं, गोरटे. त्या गावचे एक छगन काका 12% म्हणून महाराज एक व्यक्तिमत्व होतं. पहिला का दुसराच वर्ग शिकलेले होते, पण गजानन महाराजांची कृपा त्यांच्यावर होती. महाराज घाईघाईने दासगणू महाराज ओव्या बोलायचे आणि तितक्याच घाईघाईने ते छगन काका ओव्या लिहून काढायचे. रोज एक ग्रंथातल्या रोज एक अध्याय दिवसा लिहिला जायचा आणि रात्री महाराज तो वाचल्या जायचा. 21 मोदकाच्या प्रसादासारखा 21 अध्यायाचा ग्रंथ झाला आणि पुढे पुढे तो मोठा होत गेला. तुम्ही बघा, 19वा अध्याय काय आहे? मोठा अशा प्रकारे झालेला आहे. ओव्यांची संख्या तिच्यामध्ये अगदी 350-400च्या पर्यंत अशा प्रकारे गेलेली आहे. का? कारण काही निरोप उशिरा आले. पत्र पाठवले होते ना की महाराजांची काही माहिती तुमच्याकडे असेल तर पाठवा. काही जणांना उशिरा निरोप गेला, ते उशिरा तिथं जाऊन पोहोचले. म्हणून जसं जसं लिखाण होऊ लागलं तसं तसं ते मोठं अशा प्रकारे होऊ लागलं. पण आता दासगणू महाराज म्हणले, बस आता अजून भार लिहावं
तर त्या ठिकाणी हा ग्रंथ वाढल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी माफी मागतो. म्हणून आता मी ग्रंथ या ठिकाणी थांबवतो. काहीही मानधन न घेता फक्त पाण्यात रुमाल भिजवला, गजानन महाराजांच्या चरणाला लावला आणि त्याच मानधनाचं स्वरूप ठरून त्या संस्थांच्या माध्यमातून आमच्या दासगणू महाराजांनी त्याच्या अशा प्रकारे स्वीकार केला. आता हा इतिहास मी कशासाठी सांगितला? या ग्रंथाचा इतिहास मी याच्यासाठी सांगितला की गजानन महाराज हे कोण होते, या दृष्टिकोनानं या अभंगाच्या माध्यमातून मला तुम्हाला विचार मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज दासगणू महाराजांनी एवढा छान ग्रंथ लिहिला, मराठीत आहे आणि खरंच सोपं आहे, वाचल्याबरोबर कळतं. हो कळतं, गजानन महाराज प्रगट झाले हे आपल्याला कळतं, गजानन महाराज एखाद्या भक्तावर थुंकले हे आपल्याला कळतं, गजानन महाराज उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताचे शीतक खात होते हे आपल्याला कळतं, गजानन महाराज गढूळ पाणी पित होते हे आपल्याला कळतं. पण हे का करत होते हे अजून आपल्याला कळत नाही. ऐका, गजानन महाराज शेगावला प्रगट झाले, पण शेगावला प्रगट होण्याच्या अगोदर ते कुठे होते? प्रगट झाले तेव्हा ते नग्नच का होते? उष्ट्या पात्रवाळीवरचे त्यांनी भाताचे शीतच का खाल्ले? गढूळ पाणीच का पिलं? ते गजानन त्यांचं नावच का पडलं? ते गणगणगणात बोतेच का म्हणत होते? त्या भजनाचा अर्थ काय? ते एका भक्तावर थुंकले का? एका सेवाधाऱ्याला छत्रीनं मारलं का? अजूनही काही नास्तिक लोक आमच्या गजानन महाराजांना चिलीम फुक्या म्हणतात. पण गजानन महाराजांनी त्या चिलमीचा स्वीकार का केला? अजूनही महाराज त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या नाही. किती महाराज शंका आहेत, तुम्ही कधी विचार केला का? काय की ज्या गजानन महाराजांना शेगावच्या पाटलांनी मारलंच आणि त्याच गजानन महाराजांना एका बाळापूरच्या हवलदारानेही मारलं दोघांनीही, पण शेगावच्या पाटलाचा उद्धार झाला आणि बाळापूरच्या हवलदाराचा 6 महिन्यामध्ये कुळा सगड नायनाट झाला. अरे मारलं तो दोघांनीही होतं ना. कधी प्रश्न पडला आपल्याला? अरे गजानन महाराज शेगावला प्रगट झाले, प्रगट होऊन 3च महिने झाले होते. गजानन महाराज जेव्हा शेगावला प्रगट झाले महाराज, तेव्हा काय मोबाईल होता का? व्हॉट्सअप फेसबुक होतं का? नाही. पण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शेगावला प्रगट झालेल्या गजानन महाराजांची प्रचिती काशीपर्यंत जाऊन पोहोचली. का? काशीचा गोसावी गजानन महाराजांना केलेला नवस पूर्ण करण्यासाठी कुठे आला होता? शेगावला आला होता. याचा कधी आपण विचार केला नाही महाराज, आपण विचार केला. म्हणून अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नापैकी जो वैष्णव शब्द आहे, त्या वैष्णव शब्दाला लागून जे प्रश्न येतात त्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या माध्यमातून पडलेला पहिला प्रश्न कोणता? की गजानन महाराजांनी प्रगट होण्यासाठी शेगावच गाव का निवडलं? ऐका महाराज, शेगाव का गाव निवडलं याच्या मागे फार मोठा इतिहास आहे आणि फार तीर्थक्षेत्राचा मला तुम्हाला अभ्यास करून सांगता येईल की गजानन महाराजांनी शेगाव क्षेत्र प्रगट होण्यासाठी का निवडलं. आज प्रगट दिन आहे म्हणून मुद्दाम चिंतन करतोय बरं गजानन महाराजांच्या चरित्राचं. कधी न ऐकलेलं जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. बारीक बारीक कथा आहेत महाराज गजानन महाराजांच्या चरित्राच्या, ज्या अजून आपल्याला माहिती नाहीत. ऐका, का बरं गजानन महाराज शेगावला प्रगट झाले? तुम्ही दासगणू महाराजांचं जर काव्य वाचलं ना, गजानन विजय ग्रंथाचं, गजानन महाराजांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवाची उपमा आमच्या दासगणू महाराजांनी दिलेली आहे. एका ठिकाणी महाराज त्यांना नंदसूत म्हटलेलं आहे. नंदसूत म्हणजे कोण? कृष्ण. त्यांना काय म्हटलेलं आहे? कृष्ण म्हटलेलं आहे. आणि महाराज शारीरिक रचना जर गजानन महाराजांची पाहिली तर गजानन महाराज आजानुबाहू होते. आजानुबाहू म्हणजे काय? टोंगळ्याच्या खाली महाराज त्यांचे हात जात होते. आणि भगवंताच्या अवताराचा विचार केला तर आजानुबाहू अवतार म्हणजे कोणाचा होता? तो म्हणजे आमच्या प्रभू रामचंद्राचा होता. म्हणजे त्यांच्या नावावरून आणि त्यांच्या शरीराच्या रचनेवरून असं म्हणायला काही हरकत नाही की गजानन महाराज हे भगवंताचेच अवतार होते. शेवटी तो दोन्ही एकच, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रभू रामचंद्राचे अवतार म्हणजे आमचे गजानन महाराज, भगवान श्रीकृष्णाचे अवतार म्हणजे आमचे गजानन महाराज. आणि याचा एक पुरावा देतो मी तुम्हाला, पुराव्यानिशी बोलतो बरं का. गजानन महाराजांचे सेवाधारी निस्सिम भक्त म्हणजे भास्कर पाटील जाईले बरं का. त्यांचे नातू म्हणजे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी वासुदेव महाराज बरं का, ते सुद्धा आजानुभाऊ होते. ऐका, जे आम्ही विद्यार्थी आळंदीमध्ये 4 वर्षाचा
अभ्यास करतो कीर्तनकार होण्यासाठी, वासुदेव महाराजांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केला होता. आणि त्यांनी ग्रंथ लिहिला गजानन महाराजांच्या चरित्र कथेचा, जो तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल. तिच्यात महाराज त्यांनी गजानन महाराजांची परंपरा सांगितली. आणि परंपरा सांगत असताना कशी सांगितली माहिती आहे का? भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा, ऐका ऐका, भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि नंतर महाराज गजानन महाराज, अशी त्यांनी काय सांगितलेली आहे? परंपरा अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलेली आहे. मग आता प्रश्न असा आहे, महाराज खरंच गजानन महाराज पांडुरंग परमात्म्याचं रूप आहेत का हो? अवतार आहेत का हो? तर मी म्हणेल हो. हो हो, गजानन महाराज पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत. कशावरून? ज्या वेळेस शेगाव प्रांतामध्ये बाजूला असलेले एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे टाकळी. आणि त्या टाकळीमधले एक कीर्तनकार होते, त्या भागातले त्या वेळचे गाजलेले श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज टाकळीकर, बरं का. त्यांचं कीर्तन चालू होतं शेगावला भगवान शंकराच्या मंडपामध्ये, त्या मंदिरामध्ये. आणि त्याच वेळेला गजानन महाराज त्या मंदिराच्या मागच्या बाजूला एका लिंबाखाली बसलेले होते. चिंतन चालू होतं कीर्तनामध्ये भागवतातल्या एकादश स्कंदामध्ये येणाऱ्या हंस गीतेतल्या एका श्लोकाचं. त्या श्लोकाचा पूर्वार्ध गोविंद महाराज टाकळीकरांनी मंदिरात म्हटला आणि त्याच श्लोकाचा उत्तरार्ध कोणी म्हटला? बाहेर बसलेल्या गजानन महाराजांनी म्हटला. अरे कोण आहे ते बाहेर? एवढं ज्ञानी, एवढं ज्ञान कोणाला आहे? आणा त्याला बोलून. पण गजानन महाराज मंदिरात आले नाही. विनंती केली गोविंद बुवानं सुद्धा, मी पुरावा देतोय तुम्हाला की गजानन महाराज पांडुरंग परमात्म्याचेच अवतार आहेत, ऐका. पण गजानन महाराज मंदिरात आले नाही. पण पुन्हा येऊन कीर्तनकार आपल्या जागेवर उभे राहिले आणि सगळ्या शेगाव वासियांना एक उपदेश, विनंती आणि सूचना करू लागले. अरे शेगाव वासियांनो ऐका, किती तुम्ही भाग्यवान, हा महात्मा तुमच्या गावामध्ये आलेला आहे. आता या महात्म्याच्या येण्यानं आपलं गाव शेगाव राहिलं नाही. दासगणू महाराजांनी एक ओवीच खर्च केली. काय लिहितात दासगणू महाराज? हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते आले, साक्षात हे पांडुरंग. म्हणजे गजानन महाराज कोण आहेत? पांडुरंग परमात्मा आहेत. आणि याचा दाखला देत असताना गजानन महाराज जेव्हा आपल्या भक्त मंडळींना घेऊन पंढरपूरला गेले, तेव्हा सगळे बारीमध्ये लागतात, सगळ्यांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं. पण गजानन महाराजांचे एक भक्त आहेत, त्यांचं नाव आहे बापूना काळे. त्यांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शनच होत नाही. डबडबल्या डोळ्यांनी आपल्या मठामध्ये वापस येतात. भागी, किती मी पापी, पंढरपूरला येऊन पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन झालं नाही. अंतकरणातला भाव गजानन महाराजांनी जाणला. गजानन महाराज उठून उभे राहिले, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवले आणि आपल्या बापूना काळ्यांना गजानन महाराजांच्या रूपात कोणाचं दर्शन झालं? ते म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं झालं. याचा अर्थ गजानन महाराज कोण आहेत? पांडुरंग परमात्म्याचंच रूप आहे. पण महाराज आपल्याला देवापर्यंतच्या अवतारात थांबायचं नाही. मला गजानन महाराज पांडुरंग आहेत किंवा देव आहेत हे सिद्ध करायचं नाही. मला अजून काहीतरी पुढं सिद्ध करायचंय वेगळं. काय सिद्ध करायचंय ऐका. कळालं महाराज, पांडुरंग परमात्म्याचं भगवान प्रभू रामचंद्र श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे आमचे गजानन महाराज आहेत. मग ते शेगावलाच का प्रगट झाले? याचं कारण आहे भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र या दोघांमध्ये 3 नाते आहे, सखा, स्वामी आणि सेवक. म्हणून तुम्ही कुठेही बघा, जिथं जिथं भगवान शंकराचे ठाणे आहेत तिथं तिथं प्रागट्य आहे महाराज भगवान विष्णूचं. आणि जिथं जिथं भगवान विष्णूचं ठाणं आहे तिथं तिथं प्रागट्य आहे भगवान शंकराचं. ऐका ऐका, आमचे पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान विष्णू पंढरपूरला विठ्ठलाच्या रूपामध्ये उभे राहिले, पण तिथं सुद्धा जाऊन थांबले. कोण? आमचे भगवान शंकर. म्हणून महाराज आपण पांडुरंग अष्टकामध्ये म्हणतो, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्मा विटेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण त्यांच्या डोक्यावर त्यांनी कोणाला धारण केलेलं आहे? साक्षात भगवान शंकराला धारण केले. एक एकाचे हृदयी गोडी साखर झाली, गोडी साखर झाली, गोडी साखर झाली. एकाचे हृदयी गोडी साखर झाली, गोडी
एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. जिथे भगवान विष्णूचा अवतार्य आहे तिथे महाराज प्रागट्य आहे भगवान शंकराचं. आता याचं दुसरं उदाहरण देतो. कुठं या? पंढरपूर सोडा आणि आळंदीमध्ये या. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैव त्याचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे कोणाचं ठाणं आहे? भगवान शंकराचं ठाणं आहे. मग भगवान शंकराचं ठाणं असल्यामुळे आमच्या भगवान विष्णूने एक अवतार धारण केला आणि तो अवतार धारण आहे महाराज आमच्या माऊलींचा. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा टाळी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जिथे भगवान शंकराचं ठाणं होतं तिथे आमच्या भगवान विष्णूनं म्हणा, श्रीकृष्णानं म्हणा का रामानं म्हणा, अवतार धारण केला संतांच्या रूपामध्ये. आणि तो म्हणजे अवतार घेतला ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये. आणि ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे फक्त संत अवतार नाही तर वैष्णव अवतार आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ऐका ऐका, आता संगती येईल महाराज तुम्हाला बरोबर. का म्हणतोय मी? शेगावचं नाव शेगाव नव्हतं. शेगावचं नाव पहिले शिवगाव होतं. का शिवगाव होतं? कारण महाराज तिथे पुरातन असणारं भगवान शंकराचं मंदिर होतं. मग जसं आळंदीमध्ये पीठ होतं भगवान शंकराचं, म्हणून माऊली महावैष्णव अशा प्रकारे त्या ठिकाणी अवतीर्ण झाले माऊलींच्या रूपामध्ये. म्हणून जसं शिवगावला आमच्या भगवान शंकराचं ठाणं होतं, म्हणून तेच पांडुरंग परमात्मा अवतीर्ण झाले आमच्या गजानन महाराज वैष्णवाच्या रूपामध्ये. म्हणून ऐका ऐका, मला काय सांगायचं, गजानन महाराज हे संत आहेत. हो, गजानन महाराज तसे महाराज हे वैष्णव सुद्धा अशा प्रकारे आहे. आषाढी वारी चुकू दिली नाही महाराज गजानन महाराजांनी कधी. याचे पुरावे आहेत गजानन विजय ग्रंथामध्ये. जेव्हा एका आषाढी वारीला गेल्यानंतर पंढरपूरला मरीचा रोग आला नाही का. ज्या मठामध्ये गजानन महाराज होते त्या मठामध्ये असताना एक कवठ्याचा वारकरी होता, त्याला तो रोग जळला. पण गजानन महाराजांनी त्याला सोडलं नाही, तर त्याची तब्येत ठणठणीत करून त्याला सोबत शेगाव आपल्या भागामध्ये गावाकडे नेऊन सोडलं. हा पुरावा आहे की गजानन महाराज कोण होते, तर गजानन महाराज सुद्धा वैष्णव होते, गजानन महाराज सुद्धा वारकरी होते. मग आपण सुद्धा आजच्या दिनी काय करायचं, तर या गजानन महाराज रूपी वैष्णवाच्या संगतीत जायचं आणि भगवंताच्या नामाचा जय जयकार करायचा. हेच महाराज अभंगाच्या जेथे वैष्णवाचे भार, 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 जेथे वैष्णवाचे भार,
गरजा तसे जय जयकार गरजा तसे देते वैष्णवाचे भार देते वैष्णवाचे भार देते वैष्णवाचे भार देते वैष्णवाचे भार क्या बात आहे महाराज. ऐका, जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजती किंवा गरजत असे. पुराव्यानिशी मागच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आमचे गजानन महाराज शेगावलाच का प्रगट झाले आणि ते संत आणि वैष्णव भगवंताचा अवतार पण वैष्णव आणि संत म्हणून कसे प्रगट झाले या गोष्टीनिशी पुराव्यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जरा लक्ष देऊन ऐका. ऐका ऐका ऐका. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि चरित्र कोणाचं आहे या प्रमाणानुसार तर महाराज आमच्या गजानन महाराजांचं चरित्र आहे. किंवा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. हे चरित्र कोणाचं आहे? हे चरित्र महाराज आमच्या गजानन महाराजांचं आहे. महाराज यांच्या हृदयात वैष्णवाविषयी जर कळवळा नसताना ऐका महाराज गजानन महाराजांचं चरित्र किती आगाध आहे. महाराज पितांबर नावांचे गजानन महाराजांचे एक भक्त आहेत. त्यांच्या मागच्या बाजूला नेसलेलं धोतर फाटलेलं होतं. गजानन महाराज म्हणले वा. गजानन महाराज म्हणतात वा नाव पितांबर आणि नेसायला धोतर नाही धड. जा ते काढ आणि मला भेटलेलं एक धोतर नेस. घे माझा रुमाल. नाही नाही बाबा तुमचा कसा घेऊ. बघा गजानन महाराज नग्न अवस्थेमध्ये राहायचे. जेव्हा शेगावला गजानन महाराज प्रगट झाले ना देवीदास पातुरकराच्या वाड्याच्या समोर ऐका 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 त्यांच्या मुलाची ऋतुशांती चालू होती. लग्नाच्या नंतर एक सोहळा असतो त्या सोहळ्याचं नाव असतं ऋतुशांती आणि त्या सोहळ्यामध्ये पहिला मान पूजेचा हा निसर्गाचा असतो. सगळे लोक महाराज जेवायला येऊ लागले आणि जेवायला आल्यानंतर त्या खरकट्या पात्रवाळ्या त्यांच्या वाड्याच्या समोर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली टाकल्या जाऊ लागल्या. आणि त्याच वडाच्या झाडाखाली आजच्या दिवसाला तारीख जर सांगायची झाली तर 23 फेब्रुवारी 1878. ऐका 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 ऐका. एन तारुण्या भीतरी गजानन आले शेगावे नगरी शके 1800 भीतरी माघ वद्य माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. माघ सप्तमी प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. पुण्य दिवसी प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. पुष्या पत्रावणी हे फुल
मन करीती वाताची पण तेजस्वी ती कांतिमय तनु तेजस्वी ती कांतिमय तनु वाचे तपस्वी महान मागस मे पुण्य दिवसी प्रगटलायो हे प्रगटलायो योगी महान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आता प्रगटाचं कीर्तन चालू आहे असं वाटते आपल्याला, नाही का? असो, म्हणून मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊ नाही का. उष्ट्या पातरवाळीवरचे महाराज ते दिसायला जरी वरून वरून असे दिसत असतील, असे म्हणजे कसे, थोडक्यात एक शब्द वापरू का, वेड्यासारखे. पण ज्ञानोबा आहे त्या महात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवे वापरतात. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. म्हणून ते क्रियेनं महाराज वरून वरून आपल्याला तसे भासत असतात. पण योगी ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मपदाला पोहोचलेले वैष्णव आणि संत म्हणजे आमचे गजानन महाराज होते. त्यांना कोणतंही अन्न वेगळं वाटत नव्हतं. ज्या वेळेस उष्ट्या पातरवाळीवरचे भाताची शीत खाऊन अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे गजानन महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश दिला. आणि नंतर देवीदास पातुरकरांच्या वाड्यातून पातरवाळीवर महाराज अशा प्रकारे अन्न आणून त्यांच्या पुढे ठेवलं. काय केलं गजानन महाराजांनी, सगळं अन्न महाराज त्या ठिकाणी एका जाग्यावर केलं. महाराज जो ब्रह्मपदा पोहोचला चव उरली तया कशाला. जो ब्रह्मपदाला पोहोचलेला आहे, दासगणू महाराज बोलतात त्याला चवच कसली आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, नाही का. मेवणा आला आणि आमटी केली होती, आमटीत मीठच टाकायचं अशा प्रकारे आवली माता विसरल्या होत्या. पाहुण्याला आमटी खाऊ वाटेना, मीठच नाही तिच्यात, म्हणावं कसं. पण आमचे तुकाराम महाराज वाटीवर वाटी वरपू लागले का, ते ब्रह्मपदाला प्राप्त अशा प्रकारे झाले होते. म्हणून जरा लक्ष देऊ नाही का, प्रत्येक गोष्ट एकच आहे. अन्नाच्या नाही तर मातीच्या कणाकणामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. हाच उपदेश महाराज गजानन महाराजांना त्यांच्या चरित्रातून द्यायचा. आणि खरं सांगू का, गजानन महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना मी एक गजानन महाराजांच्या चरित्राचा एका वाक्यात सार काढला. सार कोणी नाही सांगणार तुम्हाला, एका वाक्यात सांगतो. गजानन महाराज दोन गोष्टीपासून दूर राहिले, एक म्हणजे स्वाद आणि दुसरं म्हणजे वाद. ऐका, स्वादापासून दूर राहिले तर शरीर चांगलं राहतं आणि वादापासून दूर राहिले तर नाती चांगले राहतात. एवढं जरी गजानन महाराजांच्या चरित्रातून आपण शिकलं ना, तर खरा प्रगट उत्सव आपल्या अंतकरणामध्ये गजानन महाराजांचा झाल्याशिवाय राहणार. ऐका, पण हे कळतच नाही आपल्याला. का कळत नाही, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले खऱ्या देवा विसरुनी. जी गजानन महाराजांची नजर आहे ती नजर महाराज आपल्याला मिळालेली नाही. एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता, त्याला एक बिमारी होती महाराज, रात आंधळेपणाची. बघा आपली नजर आणि तुका आमच्या गजानन महाराजांच्या नजरेत किती फरक आहे. ऐका ऐका ऐका, त्याला एक बिमारी, एक दोष होता. काय, सूर्य मावळला की महाराज त्याचे डोळे बंद व्हायचे. पण दोष त्यांनी कोणालाच कळू दिला नाही. जुना काळ मुबलक मुली होत्या, त्याचं झालं लग्न, पाहुण्यानं मध्यस्थी केली. पण पहिल्यांदा परतीला माहेरी गेलेली पत्नी, तिला आणायला जायचं होतं, येलान मुक्कामी जायचं होतं. बसलं महाराज डोक्याला हात लावून. त्याचा मित्र आला, म्हणे का रे, लग्न होत नव्हतं तेव्हाही काळजी आणि लग्न झालं तरीही काळजी, अरे आता तरी हास. मित्रापुढं हात जोडे, म्हणे मित्रा माफ कर, तू माझा लहानपणीचा मित्र आहेस, पण माझा एक दोष मी तुझ्यापासून लपवला. म्हणे का, मला लहानपणापासून एक दोष आहे, सूर्य मावळला की माझे डोळे बंद होतात आणि आता सासरवाडीला जायचंय मुक्कामी. माझा दोष, माझी बिमारी त्यांना कळेल, ते म्हणतील माझ्या मुलींना तुम्ही फसवलं, माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलं, तुमचा दोष आम्हाला कळू दिला नाही, मला मारतील, रागावतील, शिव्या देतील, माझी पत्नी माझ्यासोबत वापस पाठवणार नाही. म्हणून मी काळजीत बसलो. आता तोही मित्रच होता. म्हणे काही काळजी करू नको, मी येतो तुझ्यासोबत सासरवाडीला, फक्त मी म्हणतो तसं ऐक, तसं वाग. म्हणे काही हरकत नाही. सकाळी पहिल्याच गाडीनं सासरवाडीला पोहोचले. महिला मंडळी, नवीन जावाई आणि तोही पहिल्यांदा आला. काय थाटमाट, 4-4 मेहुणे. दाजी चला आमचं शेत दाखवतो, हे माळाकडचं
हे मळ्याकडचं, हे रस्त्याकडचं, हे कॅनलकडचं. अरे बापा एवढे कसे शेत आहेत तुमचे? त्याला मुकाट्यानं घरी जायचं होतं आणि रात्र व्हायच्या अगोदर जेवून झोपायचं होतं. कसे बसे शेत पाहून घरी आले नामदेव बुवा आणि पायावर पाणी घेतलं. सूर्य मावळ आणि याचे डोळे बंद झाले. यानं मित्राला चिमटा घातला म्हणे गेले डोळे. ते लहान लेकरं झुकझुक गाडी खेळत नाहीत का एकमेकाचं शर्ट पकडून, त्या डोळस मित्रानं त्या आंधळ्याच्या हातात आपलं शर्ट दिलं. म्हणे चल माझ्या मागं मागं. निघलं मागं मागं. गेले हॉलमध्ये, दाखवला सोफा, बसलं सोफ्यावर. दिला सासरे बुवाना आवाज, हो जावाई बुवा, ओ पाहुणे चला ताटं वाढले. पकडलं शर्ट, निघलं मागं मागं. मोठा जुना वाडा, वसरीला भिंतीला टेकून महाराज आसनं टाकले. त्या मित्रानं त्या आंधळ्या जावयाला त्या आसनावर नेऊन उभं केलं. ते बसलं पण बहादर उलटं बसलं. भिंतीकून केलं तोंड आणि ताटाकून केली पाठ. सासरे बुवा म्हणतात कालच लग्नात 1100 रुपयाचं वडगण लावलं आणि जावाई काय रुसला काय? हो जावाई बुवा काय झालं? म्हणे काय झालं? ताटाकडं पाठ करून का बसली? मग त्यानं भिंतीला हात लावला. अरे बापरे. पण जावाई हुशार असतात महाराज. म्हणे काही नाही मामा, खिशातले पैसे मोजू लागलो, हायवेनं उडतील म्हणून भिंतीकडे तोंड केलं. म्हणे तोंड फिरवलं. मित्राने हात पकडला. म्हणे बासुंदी, भजे, पुरी, आलूची भाजी, कर जेवण चालू. त्यानं जेवण चालू केलं. बऱ्याच शेळ्या मेंढ्या होत्या. त्याच्यात ती पिल्ली होती 2-3 शेळ्याची पाडसं. तिच्यातले ते मोकळं पिल्लू होतं. ते आलं उड्या मारत मारत आणि जावाई बुवाच्या ताटातली पुरीच घेऊन पडून गेली. हो जावाई बुवा काय? अहो त्या पिल्ल्यानं पुरी नेली तुमच्या ताटातली. म्हणे माहीत आहे पण ते पिल्लू तुमचंच आहे, त्याला कसं नाही म्हणावं म्हणे. पण त्याला वाटलं एकदा आलेलं पिल्लू पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. मग काय करावं? त्या पिल्ल्याच्या गळ्यात होतं महाराज घुंगरू. म्हणे आता घुंगराचा आवाज आला की समजायचं पिल्लू आलं. तेवढ्यात त्याची साडीन कडीचं भगुनं घेऊन आली कडी वाढायला. तुम्हाला अगोदरच कळाला आता नाही का? तिच्या पायात होते चैनी, त्या चैनीला होते घुंगर. त्या घुंगराचा आवाज आला की ना असा हात फिरवला. महाराज साडीन एकीकडं कडीचं भगून एकीकडं. दाजी दाजी अहो काय झालं पाहुणे बुवा? अहो काही नाही, माश्या बसू लागल्या ताटावर. माश्या हाणण्यासाठी हात फिरवला. हिनं मुंडकं घातलं मधात. त्याला मी काय करू म्हणे. कसं जेवण संपत आलं तेवढ्या सासरे बुवानं आवाज दिला आपल्या पत्नीला, का ग काल आपल्या शेतातल्या उसाचा पाक काढून आणला पाहुण्याला जेवायला आणि तो वाढलाच नाही. अगं बाई विसरूनच गेली. आण आता खाने के बाद कुछ मीठा हो जाए. तेव्हा काही डेअरी मिल्क चॉकलेट थोडी होतं. आणा आणा. महाराज या आंधळ्याला वाटलं हेच खाता खाता नाकीनं वालं. मग त्यानं लावला आडवा हात. पण आडवा हात लावला की त्या चमच्याचा एक थेंब त्याच्या हातावर पडला वर इथं. काय पडलं म्हणून त्यानं चाटला. चाटल्यावर त्याला एवढा आवडला उत्तम महाराज. त्याला वाटलं अरे आपण चुकलो. काय चुकलो आपण नाही म्हणून. त्याच्या मित्रानं महाराज 8 वाट्या खाल्ला. कसा खाल्ला काय माहिती, भेटल्यावर विचारू कधीतरी. ऐका 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 महाराज वसरीला मस्त बाजा टाकल्या आभाळाखाली. पण याला झोप येईना ना महाराज. ती मित्र झोपला. म्हणे पाक खाल्ला का रे? पाक म्हणे 8 वाट्या खाल्ला. अरे बापू एवढा कसा धाकला? म्हणे तो खाल्ला नाही, लय सुपर झाला होता. म्हणे चल ना खाऊ. हो म्हणे मी पाहुणा तू आंधळा, कसा भेटणार आहे आपल्याला? कोणाला उठवायचं रात्री 12 वाजता? म्हणे कशाला कोणाला उठवायचं? किचनमध्ये जायचं, जाऊन खायचा आणि येऊन झोपायचं. अरे झोप. महाराज ते आंधळं काय झोपू देईन, मागून चिमटेच घ्यायला त्याला. ते म्हणे चल तुला पाकच खाऊ घालतो. गेले महाराज किचनमध्ये. डबा उघड, भगुनी उघड. हे मागून टुमणं लावायला सापडला का सापडला का? थांब जरासं. कशातच त्यांना पाक सापडला नाही. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं वरी. म्हणे सासू हुशार आहे गड्या तुझी. मुंग्या मुंगळे लागू नाही म्हणून ते मडकं कुठं लावलंय? वर शिंक्याला लावलंय. म्हणे काढ लवकर खाली. शिडी नाही, खुर्ची नाही, टेबल नाही. आणि आंधळं काय थांबे ना. दरवाजा मागे एक येळूची काडी होती एवढी एवढी बरं का. ते म्हणे पाकच खायचा ना तुला. असं बारीक छद्र पाडतो म्हणे मडक्याला. अशी धार आली की ओंजळत लावतो त्याच्या खाली. केलं महाराज त्याच्या खाली उभं. त्याला हळूहळू प्रहार केले. त्याला काही छद्र पडे ना. त्यानं जास्त ताकद लावली. छद्र नाही, मडकच गेलं फुटलं. जावाई चिकट लोळ अभिषेकच पाकानं. अरे बापरे काय केलं हे तू? पाक खायचा होता ना, चाट आता. आता लोक उठतील म्हणतील काय पाहुण्याचा खेळ आहे, सगळं अंग चिकटलोळ झालं. मी जावाई आता काय होईल? ते म्हणे त्या वाड्याच्या एका खोलीत मी कापूस पाहिला म्हणे. कापूस. त्या कापसात जाऊन लोळ. सगळा अंगाचा चिकटपणा त्या कापसाला जाऊन लागल. ते महाराज वेड्यासारखं त्या कापसात जे जाऊन लोळू लागलं. जे लोळू लागलं
2 तास लोळलं, पण महाराज जगन महाराज गंमत झाली काय, अंगाचा चिकटपणा कापसाला नाही, सगळा कापूसच याच्या अंगाला चिपकला. जुन्या बाया लवकर उठायच्या. सासू सकाळी 4 वाजता सडा टाकायला उठली आणि पांढरं भूत पाहिले की चक्करच येऊन पडली. भत ऐका ऐका मी बोलतो कशा करताना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. महाराज गजानन महाराजांची दृष्टी विचाराची आपल्याला येणं गरजेचं आहे. गजानन महाराजांच्या संस्कार आपल्याला येणं गरजेचं आहे. गजानन महाराजांचे विचार आपल्याला येणं गरजेचं आहे. अरे स्वतः नग्न राहिले पण दुसऱ्यांना कपडे देण्याचा परोपकार संतांनी दाखवला. त्या संतांचं नाव म्हणजे गजानन महाराज आहे. म्हणजे गजानन महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या देहकोटमिति परोपकारे, देहकोटमिति परोपकारे, देहकोटमिति परोपकारे, देहकोटमिति परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकोटमिति परोपकारे, समिति परंपरारे. संतांचा विभूती यह कष्टविधी परंपरारे, यह कष्टविधी परंपरारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आजानुबाहू 6 फूट उंचीचे आणि महाराज चालायचे तर वायू वेगानं धावायचे की काय असं वाटायचं. महाराज गजानन महाराजांची दाढी करणारा एक नावी होता. त्याचं पण नाव सांगतो मी तुम्हाला. त्याचं नाव होतं सुपळाजी. ऐका, गजानन महाराज त्याला सुपळ्या म्हणायचे. सुपळ्या. एका वेळेला गजानन महाराजांची दाढी कधीच पूर्ण होऊ नये. कधी त्या झाडाखाली, कधी या झाडाखाली, कधी त्या ओट्यावर, कधी त्या ओट्यावर. आजान भाऊ असणारं महाराज आमचं शरीर गजानन महाराजांचं. चुटकी वाजवायचे गजानन महाराज. पण आपण चुटकी कशी वाजवतो, बोटावर बोट. पण गजानन महाराजांची चुटकी अशी नव्हती. गजानन महाराज चुटकी वाजवायचे, आपण विना वाजवतो ना, विना. अंगठ्यावर नखाचं घर्षण करायचे. असं म्हणतात अंगठ्यावर नखाचं घर्षण करता करता त्यांच्या अंगठ्याला महाराज जखमा व्हायच्या. पण गजानन महाराजांचं भजन बंद व्हायचं नाही. गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरु ते. गजानन महाराजांचं आवडीचं भजन गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरु ते, हे भजन प्रिय सद्गुरु ते. या श्रेष्ठ गजानन गुरु ते, तुम्ही आठवीत राया ते, तुम्ही आठवीत राया ते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गणात बोते. सारखं भजन चालायचं आणि या भजनावरून गजानन महाराजांचं नाव गजानन पडलं बरं का. ऐका 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 मी बोलतो कशा करताना. त्यांना अगोदर एक नाव पडलं महाराज गिनगिने बुवा. गजानन महाराजांना ते गण गण गणात होते म्हणत होते ना, म्हणून त्यांना गिनगिने बुवा म्हणायचे. आणि गिनगिने बुवावरून त्यांचं नाव झालं गजानन. गजानन शब्दाचा अर्थ सांगू का, गज अधिक आनंद. गज म्हणजे हत्ती. हत्ती कसा असतो, मोठा. म्हणजे ज्यांच्या भक्तीनं मोठा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्यांचं नाव काय, गजानन. आजही महाराज बघा, विदर्भ किंवा विदर्भाला लागून असलेला मराठवाडा, खेड्यात जर तुम्ही गेले ना तर जास्तीत जास्त नाव तुम्हाला काय दिसतील, गजानन. आजही बघा, आजही बघा. म्हणून आमचं गाव आशेगाव रिठच्या परिसरामध्ये देऊळगाव बंडा नावाचं गाव आहे माझं. महाराज तेवढ्या छोट्या गावामध्ये 50 जणांचं नाव महाराज गजानन असेल. गजानन काय आनंदाची गोष्ट आहे. चांगलं नाव आहे आणि ठेवले पाहिजे. संतांचे भगवंताचे नाव ठेवले पाहिजे आणि ठेवल्यावर तितक्याच आदरानं त्या नावाचा उच्चार सुद्धा केला पाहिजे. नाहीतर नाव पांडुरंग पांड्या म्हणल्याशिवाय राहायचं नाही. आमच्या गावातले तर लोक एवढे बहादर, 50 गजानन आमच्या गावामध्ये. प्रत्येक गजाननला एक एक टोपण नाव दिलंय. खरं सांगतोय बरं. खिटी गजा, वाळलं गजा,
बेंड गजा, मोडक गजा, उकंडा गजा, वरतल्ल गजा, खालतल्ल गजा. काय म्हणून गंमत कर, म्हणजे मी बोलतो नाव ठेवा चांगलं. आजकाल महाराज ट्रेंड चाललाय, आईचे 2 शब्द आणि बापाचे 2 शब्द मिक्स करायचे आणि लेकराचं नाव ठेवायचं. नाहीतर सिरियल बघायचे आणि सिरियल मधून नाव ठेवायचे. तसं करू नका. पुराणात एवढे नाव आहेत, देवाचे एवढे नाव आहेत. एका गावात कीर्तनाला गेलो, नामदेव महाराज पाणी प्यायचं का? मी म्हणलो हो. त्यानं आपल्या पोराला आवाज दिला, म्हणे हे शॉक. पोराचं नाव, त्याला हातच नाही लावला मी. म्हणे घ्या ना पाणी. म्हणलं बापा करंट लावून मरायचो मी. हे काय नाव आहे का? अहो काही पण. एका लहान लेकराला सप्त्याच्या मंडपात खेळता खेळता नाव विचारलं. म्हणलं का रे बाळा काय नाव आहे तुझं? ते म्हणे पिस्तुल्या. पिस्तुल्या? म्हणलं बहीण आहे का? म्हणे आहे. तिचं नाव काय? म्हणे लवंगी फटाका. वा. म्हणलं आईचं गन असेल आणि बापाचं बॉम्ब असेल. तुम्हालाच पाठवावं लागते म्हणलं बॉर्डरवर पाकिस्तानच्या. शस्त्रसाठ्याची गरजच नाही आपल्याला. काय नाव ठेवावं आणि काय म्हणावं? महाराज गण गण गणात बोते. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा. या जीवानं आपल्या हृदयात शिवाला पाहणे, याचाच अर्थ महाराज गण गण गणात बोते. एवढा सोपा अर्थ आहे महाराज, एवढा सोपा अर्थ आहे. ईश्वर सर्वभूतानां, या गीतेतल्या श्लोकाचा सार म्हणजे गण गण गणात बोते. विठ्ठल जळीस तळी भरला, रीता ठाव नाही उरला. या महाराजांच्या प्रमाणाचा सार म्हणजे गण गण गणात बोते. बरं योगायोग पहा ना. गण गण गणात बोते या मूलमंत्रामध्ये अक्षर किती आहेत? 9. अक्षर किती आहेत? 9. आणि या शरीरातून दुर्गंधी आणि घाण पडण्याचे द्वाराची संख्या सुद्धा किती आहे? 9. 2 नाकाचे छिद्र, 2 डोळे, 2 कान, 1 मुख, 1 लघवीचं द्वार आणि 1 गुदद्वार. असे किती आहेत? असे 9 छिद्र आहेत. 9 अक्षर रूपी गण गण गणात बोतेचं भजन केलं तर या शरीराच्या 9 द्वारातून घाण बाहेर जाऊन आपलं जीवन स्वच्छ झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद आमच्या गण गण गणात बोते भजनाची आहे. म्हणून ऐका, म्हणून नुसतं महाराज म्हणायचं नाही, तर हे चित्त शुद्ध करण्यासाठी, हा देह शुद्ध करण्यासाठी आमच्या गजानन महाराजांचा मूल मंत्र अशा प्रकारे वापरण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून 7 दिवस जरी महाराज सांगायचं म्हटलं तरी गजानन महाराजांचं चरित्र न संपण्यासारखं आहे. म्हणून गोड असं चरित्र महाराज गजानन महाराजांचं आहे. कित्येक प्रश्न आहे तो गजानन महाराजांच्या जीवनचरित्रातले पडलेले. कित्येक प्रश्नाचं उत्तर आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू शकतो. पण जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा मी बोलतो कशा करताना. महाराज ज्या शेगावच्या पाटलांनी उसानी मारलं हो गजानन महाराजांना, ऐका ऐका महाराज, ऐका ऐका मी बोलतो कशा करताना. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. ही क्षमाशीलता जर कोणाच्या अंगामध्ये असेल तर ती म्हणजे महाराज संतांच्याच अंगामध्ये असते. ऐका बरं, ताकद नव्हती का गजानन महाराजांकडे? योग सिद्धी प्राप्त होती महाराज गजानन महाराजांना. आणि उगच नाही, शेगावला प्रगट होण्याच्या अगोदर 12 वर्ष कपिल तीर्थ नावाच्या जागेवर साधना केली आमच्या गजानन महाराजांनी. छाछू मंत्र नव्हते गजानन महाराजांचे, साधना होती त्याच्या मागे, योग सिद्धीची ताकद होती त्याच्या मागे. आणि मग महाराज अंगावर वळही आला नाही. ताकद सांगू, सगळ्यांच्या हातातले ऊस घेतले आणि मग महाराज ते ऊसाची मोळी पिळली आणि तिच्यातून महाराज रस काढून त्या मारणाऱ्याच पाटलांना पाजला. ही क्षमाशीलता म्हणजे आमच्या कोणाची? आमच्या गजानन महाराजांची. चरित्र आहे गजानन महाराजांचं. पण एवढं सोपं चरित्र नाही बरं महाराज. ऐका ऐका, भले तरी लेहू कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माती हाणू काठी. म्हणून विठोबा घाटोळ नावाचा एक माळी, जो फक्त लड्डू भक्त होता, माव्यापुरती मेव्यापुरती गजानन महाराजांची सेवा करायचा, दरबारात बैमानी करायचा. महाराज गजानन महाराजांनी येळूची काडी हातात घेतली आणि बेदम चोप अशा प्रकारे त्याला देण्याचा प्रयत्न केला. हेही चरित्र आमच्या कोणाचं आहे? गजानन महाराजांचं आहे. म्हणून आगाध लीला महाराज गजानन महाराजांची आहे. म्हणून एक विशेष कृपा माझ्यावर गजानन महाराजांनी केली. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर रामकथा, भागवत कथा, शिव महापुराण कथा करत असताना आम्ही फिरतो.
पण गजानन महाराजांच्या आणि तुमच्या श्रोते मायबाप जनतेच्या आशीर्वादानं एक बहुमान मला प्राप्त झाला, आणि तो बहुमान म्हणजे महाराष्ट्रातील श्री संत गजानन महाराजांचे चरित्र भाव कथाकार पहिले कोण, सगळा महाराष्ट्र मला म्हणजे जय महाराजाला ओळखतोय. हा आशीर्वाद तुमचा आणि गजानन महाराजांचा मला प्राप्त झालेला आहे. म्हणून या अनुषंगाने आज गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण गजानन महाराजांचं चरित्र अशा प्रकारे पाहण्याचा काय करतोय, प्रयत्न अशा प्रकारे करतोय. म्हणून गजानन महाराजांचं चरित्र सुद्धा महाराज वैष्णव चित्ताचं होतं. गजानन महाराजांचं चरित्र सुद्धा महाराज अशा प्रकारे, गजानन महाराज एक नंबरचे पट्टीतले गायक होते बरं का. अलंकार युक्त आणि वेगवेगळ्या रागिणेमधले गायन अशा प्रकारे गजानन महाराज करायचे. एक भाषा नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषेवर प्रभुत्व अशा प्रकारे कोणाचं होतं, आमच्या गजानन महाराजांचं त्या ठिकाणी होतं. असं कित्येक भाव महाराज आम्हाला तुम्हाला गजानन महाराजांचा सांगता येईल. एवढे ज्ञानी असणारे गजानन महाराज, पण सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि निवांत अशा प्रकारे गणगणात बोतेचं भजन करून महाराज या जीवनाचा परमार्थिक दृष्ट्या कोणानं आनंद घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे कोण आहेत, ते म्हणजे आमचे वैष्णव गजानन महाराज आहेत. म्हणून त्यांनी जसं भजन केलं तसं आपणही भजन करूया. म्हणून सगळ्यांनी गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ऐका महाराज, एकदा जोरदार टाळी आमच्या सगळ्या गुणीजन मंडळीसाठी. या श्रींच्या टाळकऱ्यांमुळं असं वाटतच नाही आपली कीर्तन सेवा सिनगीमध्ये चालू आहे, असं वाटते आपण आता शेगावमध्येच आहोत की काय, नाही का. एवढा आनंद महाराज या टाळकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. काय महाराज ताकद असेल गजानन महाराजांची. फक्त आपल्या नावापुढं श्रींचा सेवाधारी, श्रींचे टाळकरी एवढाच महाराज शब्द लागावा. म्हणून वैष्णवाच्या संगतीमध्ये आपण वास्तव्य करावं, त्यांच्या संगतीमध्ये राहावं. का, ऐका ऐका ऐका, मनोमार्गी गेला तो तेथेची मोकला, पण संतांच्या संगती मनोमार्ग गती. का हो, पंढरपूरला जायला का आपल्याला बस नाही का, आपल्याजवळ काय कार नाही का, ट्रेन नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, गजानन महाराजांसमवेतच का जायचं. याचं कारण आहे महाराज, संतांच्या आणि वैष्णवांच्या संगतीमध्ये जायचं. आमच्या दिंडीचे विनेकरी होते, आता राहिले नाही, वैकुंठवासी झाले. भरत भैया नाव होतं त्यांचं बरं का. त्यांना एक सवय होती, सवय कशाची, झोपायची. तुम्ही म्हणसाल महाराज झोपायची सवय कोणाला नसते, सगळ्याला असते. पण महाराज पेरताना पेऱ्या झोपत असेल का हो, ते पेरताना पण झोपायचे. आता याच्यापेक्षा काय नवल सांगावं त्यांचं, खरं सांगतोय बरं. आणि ते झोपायची सवय असणारे ते आमच्या दिंडीची विनेकरी होते. आता माऊलीच्या सोहळ्यात सकाळीच उठावं लागते, सकाळी म्हणजे रात्री 2-2 वाजता 3 वाजता रस्त्यावर लागावं लागतं. महाराज यांनी गळ्यात विना घ्यावा आणि रस्त्याला लागलं की डोळे बंद करून टाकावे, झोपी जावा झोपी. पण तरी पण संध्याकाळच्या मुक्कामावर पोहोचावं. मी 2-3 दिवस निरीक्षण केलं, म्हणलं का हो भरत भैया, तुम्ही रस्त्याला लागले की डोळे बंद करता, बरं रस्ता चुकत नाही. त्यांनी गोड उत्तर दिलं, म्हणे आजूबाजूला जे वैष्णव वारकरी आहेत ना, त्या वैष्णव वारकऱ्याच्या गर्दीत असल्यामुळं, त्यांच्या संगतीत चालल्यामुळं ते बाजूचे वैष्णव मला रस्ता चुकू देत नाहीत, बरोबर ठेप्यावर आणल्याशिवाय राहत नाही.
म्हणून आपणही गजानन महाराजांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपणही मोक्षाच्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. हे चरित्र आहे महाराज आमच्या गजानन महाराजांचं. म्हणून सगळ्यात लवकर पावणारे संत जर आज यादीमध्ये कोणाचं नाव असेल तर ते म्हणजे महाराज श्री संत गजानन महाराजांचं नाव आहे. आणि याची प्रचिती मलाच यावी असं काही नाही महाराज. शनोशनी तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टीची काय आलेली आहे, प्रचिती अशा प्रकारे त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून जास्त बोलावं काय, कारण जितकं बोलावं तितकं महाराज गजानन महाराजांच्या चरित्राविषयी अशा प्रकारे कमीच आहे. मला फक्त आजच्या चिंतनामध्ये हा मुद्दा मांडायचा होता की जसे ज्ञानोबाराय वैष्णव आहेत आणि सिद्धपेठामध्ये भगवान शंकराच्या ठाण्यावर त्यांनी अवतार धारण केला, तसेच आमचे गजानन महाराज सुद्धा वैष्णव आहेत आणि ते सुद्धा आमच्या भगवान विष्णूचे अवतार आहेत. पण सिद्धपेठ शिवगावामध्ये मुद्दाम त्या ठिकाणी त्यांनी काय घेतला, प्रागट्य अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून कोणत्या कुळात कोणत्या गावात हा मुद्दा लक्षात ठेवायचा नाही. फक्त गजानन महाराज प्रगट झाले आणि दीन दुबळ्या सगळ्या भक्त मंडळीसाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी झाले. आणि आजही बघा महाराज, मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊ नये का, महाराजांनाही मी बोललेलं पटेल, बरं तुम्हाला पटेल अगर न पटेल, पण मी जे वाक्य बोलतो ना हे वाक्य महाराजांना पटल्याशिवाय राहणार नाही. गजानन महाराजांच्या लीलेनं जितके भक्तमंडळ गजानन महाराजांचे झाले ना त्याच्याही पेक्षा जास्त भक्तमंडळ गजानन महाराजांचे वाढले. याचं कारण श्री संत गजानन महाराज संस्थांचं कार्य. आज बघा महाराज, मी एक वाक्य बोलत असतो आणि या वाक्यावर कोणी माझी स्तुतीही केली आणि काही जणांनी फोन करून मला जाबही विचारला, मी त्याचं उत्तरही दिलं. जगाच्या पाठीवर एवढे मंदिर आणि संस्थान आहे, पण जगाच्या पाठीवर एक महाराज आमच्या गजानन महाराजांचं शेगावचं संस्थान आहे की या मंदिरासारखं स्वच्छ आणि इमानदार संस्थान या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही, दुसरं कोणतं नाही. अहो त्याच धर्तीवर गावागावात होणारे गजानन महाराजांचे मंदिर बघा तुम्ही. खेड्या गावात हो एक गुरुवार सुटत नाही, एक गुरुवार, प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे अन्नदान त्या ठिकाणी होतं. म्हणून ऐका, गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात आतच उतरावं लागतं असं काही नाही. शेगावला गेल्यावर मातीच्या कणाकणामध्ये गजानन महाराजांचं दर्शन, शेगावच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये गजानन महाराजांचं दर्शन, शेगावला गेल्यावर तिथं मिळणाऱ्या प्रसादाच्या कणाकणामध्ये गजानन महाराजांचं दर्शन, श्रींच्या टाळकऱ्यामध्ये गजानन महाराजांचं दर्शन, नवे नवे तिथे निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवाधाऱ्याच्या अंतकरणामध्ये आम्हाला गजानन महाराजांचं दर्शन होतं. एवढे व्यापक आमचे गजानन महाराज आहेत. आणि आज या सिंदगी गावामध्ये सुद्धा या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला कोणाचं दर्शन होतंय, साक्षात महाराज गजानन महाराजांचं दर्शन होतंय. म्हणून या चिंतनानं महाराज आपल्या डोळ्यापुढं का होईना नसेल प्रकट झाले, पण मला शाश्वती आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आज गजानन महाराजांचं प्रागट्य निश्चित झालं असावं, निश्चित अशा प्रकारे झालं असावं. आणि त्याच करता मी या ठिकाणी उभा होतो. म्हणून जास्त काय बोलावं, एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला. तरुण तरफदार आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज, महाराष्ट्रातील गाजलेली सगळी दिग्गज गायनाचार्य मंडळी, आमचे विनेकरी बाबा, आमची सगळी महाराज गजानन महाराजांचे श्रींचे टाळकरी अशा प्रकारे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी साऊंड सिस्टीम अशा प्रकारे देणारे, सोबत या कीर्तनाचं जे शूटिंग अशा प्रकारे चालू आहे गजर हरी कीर्तनाचा, हे एक यूट्यूब चॅनल आहे. आणि आता आम्ही एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, मी आणि आमचे मित्र सोपान महाराज यांच्या समवेत. त्या चॅनलचं नाव आहे श्री संगम. गजानन महाराजांचं नाव छोटं केलं, श्रीचा श्री, संतचा स, गजाननचा ग आणि महाराजचा म असं मिळून नाव तयार झालं श्री संगम. त्या चॅनलवर फक्त आम्ही गजानन महाराजांच्या चरित्राच्या कथा सांगणार आहोत, टाकणार अशा प्रकारे आहोत. म्हणून दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आजचंही कीर्तन तुम्हाला पाहता येईल आणि भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गजानन महाराजांच्या चरित्र कथा तुम्हाला श्रवण करता येतील. किंबहुना समवेत येऊन तुम्हाला जर ती कथा श्रवण करायची असेल तर एक तुम्हाला मी इथं निमंत्रण द्यायला आलोय. ऐका, गजानन महाराजांचा चरित्र कथेचा कार्यक्रम मागच्या 1 मे ते 7 मेला आम्ही केला होता. आणि सांगतेच्या दिवशी ज्यांनी गजानन महाराजांची 52 लिहिली असे गुरुवर्य सुरेश आबा शेवडे यांच्या उपस्थितीमध्ये
11,111 लोकांनी मिळून एकदाच 52चं पठण केलं आणि त्या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक सारख्या वर्ल्ड बुकमध्ये झालेली आहे. हा सोहळा मागच्या वर्षी आम्ही साजरा केला, पण यावर्षी मे महिन्यात अधिकस्य अधिकम फल म्हणजे अधिक महिना येतोय 17 मे पासून. म्हणून 1 मे ते 7 मेची तारीख बदलून वाशिमला लाखाळा परिसरामध्ये एक मोठं मैदान आहे. त्या मैदानावर याही वर्षी 17 मे ते 23 मे तारीख लक्ष द्या बरं का. 17 मे ते 23 मेला रोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळामध्ये गजानन महाराजांची चरित्र कथा होणार आहे. आणि सांगतेच्या दिवशी म्हणजे 23 मे शनिवारला गजानन महाराजांनी ज्या पादुका वापरल्या, ज्या पादुकाला गजानन महाराजांचा चरणाचा स्पर्श झाला, त्या पादुकांचं दर्शन आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी सांगतेच्या दिवशी ठेवलेलं आहे. समवेत मोठा महाप्रसाद सुद्धा ठेवलेला आहे. म्हणून महाप्रसादासाठी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या पादुकाच्या दर्शनासाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं 7 दिवस आले काही हरकत नाही, 5 दिवस 3 दिवस, पण कमीत कमी शेवटचा 1 दिवस सुद्धा 1 दिवस का होईना आपण येण्याचा प्रयत्न करावा. दुसरं सूचना अशी, गजानन महाराज प्रगट झाले साधारण ओवी आहे ऐन तारुण्या भीतरी. कोणी महाराज अंदाज लावते 28 वर्ष, कोणी 30 वर्ष, कोणी 32 वर्ष. पण 30-32 वर्षाच्या वयामध्ये गजानन महाराज शेगावला प्रगट झाले आणि तिथून पुढं 32 वर्षच त्यांच्या लीला चालल्या. मग प्रगट होण्याच्या अगोदर आणि प्रगट झाल्यावर 32 वर्ष गजानन महाराज कुठं कुठं गेले असे गजानन विजय ग्रंथामध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 48 ठिकाणं आहेत. त्या प्रत्येक 48 ठिकाणी आपण दर्शनासाठी जाणार आहोत. त्या सोहळ्याचं नाव आहे श्री संत गजानन महाराज पदस्पर्श दर्शन सोहळा. पायी पायी नाही, बस आणि ट्रॅव्हल्सनी तो सोहळा होणार आहे. दिवसभरामध्ये 2-3 ठिकाणी पाहायचे आणि दुपारचं जेवण करायचं. पुन्हा 1-2 ठिकाणी पाहायचे. रात्रीचा मुक्काम, तिथं गजानन महाराजांची चरित्रकथा, जेवण आणि आराम, अशी श्रावण महिन्यामध्ये ती यात्रा निघणार आहे. म्हणून मे मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला, श्रावण महिन्यामध्ये निघणाऱ्या त्या सोहळ्याला ज्यांना ज्यांना यायचं असेल, आमच्या गावात आपल्या गावात असणारी मित्रमंडळी आमचे जगन महाराज असतील, किंबहुना आमचे आता गजानन दादा गीते असतील, त्यांचाही संपर्क झाला. आदी करून मंडळीच्या सान्निध्यामध्ये आम्ही राहू, त्यांना तो संपर्क देऊ. त्यांच्याजवळ महाराज त्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. म्हणून नाविन्यपूर्ण अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हा. गजानन महाराजांची भक्ती जाणून त्यांची अंतःकरणामधून साधना करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लांबलेली कीर्तन रूपी सेवा अशा प्रकारे गजानन महाराजांच्या चरणी, आमच्या मारुती रायांच्या चरणी लीन करतो. आणि या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी महाराज सहकार्य अशा प्रकारे त्या ठिकाणी करतात, त्या प्रत्येकाचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली गण गण गणात होते, गण गणात होते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात हो, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात हो, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपल्या गावात गजानन महाराजांचं मंदिर आहे का? आहे का? बरं बरं बरं, असू द्या. म्हणजे याच मंदिरामध्ये मूर्ती आहे असं असलं तरी काही हरकत नाही. किंबहुना भविष्यात गजानन महाराजांनी जर कृपा केली तर एक भव्य दिव्य गजानन महाराजांचं मंदिर सुद्धा इथं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. दिंडी जाते का आपल्या गावातून शेगावला दरवर्षी? आता म्हणजे आता प्रगट दिनात
रामनवमीला. बरं बरं, काही हरकत नाही. म्हणून आपल्या गावातून दिंडीसुद्धा अशा प्रकारे मूर्तीही गजानन महाराजांची स्थापन केलेली आहे. रामनवमीला अशा प्रकारे त्या ठिकाणी दिंडीसुद्धा शेगावला त्या ठिकाणी जात असते. आणि आपल्या जीवनातले भक्तीसाठी गजानन महाराजांच्या काही दिवस काढणं हेही महाराज तितकंच त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणून 365 दिवस आपण कामच करतो ना. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सारखी धडपडच चालू आहे. ही धडपड कधी थांबते? जेव्हा हे धड पडते तेव्हाच ती धडपड थांबते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कळो येईल अंतकाळी प्राण पाये नाचे वेळी राहाती निराळी रांडा पोरे सकळ. म्हणून या वैष्णव गजानन महाराजांसमवेत तुम्ही जर आपल्या गावातून शेगावला गेले तर गजानन महाराजांचंही दर्शन होईल आणि प्रभू रामचंद्राचंही दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या वारीलाही जाण्याला कोणी चुकू नये. मी तो म्हणतो, गावातल्या घरातल्या कुटुंबातला प्रत्येक कुटुंबातला एक तरी सदस्य त्या वारीच्या निमित्तानं शेगावला पायी पायी का होईना त्या ठिकाणी या दिंडीच्या माध्यमातून गेला पाहिजे. किती दिवसात पोहोचता तुम्ही? 7 दिवस. म्हणजे 7 दिवस काय जास्त अशा प्रकारे नाही. म्हणून सगळा अशा प्रकारे अभूतपूर्व सोहळा हा त्या ठिकाणी पार पडतोय. आमच्या गजानन भाऊ गीते यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. समवेत त्या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमाचं, अन्नदानाचं सगळ्या गावकरी मिळून अशा प्रकारे त्या ठिकाणी ओझं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे श्रींची टाळकरी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांनाही काही ना काही फुल नाही फुलाची पाखडी म्हणून आपल्याच गावातील काय बालाजी दशरथ ढोणे यांच्या माध्यमातून यांना त्या ठिकाणी ते मानधन अशा प्रकारे अर्पण करण्यात येणार आहे. म्हणून या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करतात त्यांचे सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. एकदा सगळ्या नियोजन मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. म्हणून पुनश्च सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.